चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस सिपाहीचा फॉर्म भरला नसेल अजूनही आणि तुमची कास्ट जर ओबीसी असेल तर ओबीसी कास्टवाल्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा कुठं आहेत, त्यासोबत ओपनच्या सर्वसाधारण जागा कुठं आहेत, ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पाहूया आपण. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ओबीसी इकडे रकाना दिसतोय तुम्हाला, ओबीसी ठीक आहे, 4 नंबरचा रकाना. आणि ह्या ओपनच्या सर्वसाधारण जागा आहेत, ह्या तुमच्या ओबीसीच्या जागा आहेत. इथं जर पाहिलं असेल तर मुंबई शहरचा जर विचार केला तर ओबीसीच्या टोटल जागा किती आहेत बघा. मुंबई शहर दिलं इकडं. ओके, मुंबई शहर ओपनच्या किती जागा आहेत, तर इकडं ओबीसी बघायचं आपल्याला. ओबीसी तर 142 ह्या ओबीच्या जागा आहेत कुठं, मुंबई शहरला. आणि ओपनच्या ह्या टोटल सर्वसाधारण जागा आहेत. आणि टोटल मुंबई शहरला एक 2459 जागा ह्या टोटल जागा आहे. त्याच्यामध्ये या साधारणच्या जागा ओपनच्या आहेत आणि निव्वळ सर्वसाधारण ओपनच्या जागा इकडे आहे. म्हणजे तुमच्या ओबीसीच्या ह्या 142 जागा धरा आणि या ओपनच्या जागा सुद्धा, म्हणजे तुमचं जर ओपन मध्ये मेरिट मारलं तर या 208 जागा ओपनच्या, जे कोणी मुलं असतील 208 ओपनचे मेरिट मारतील ते सगळे कास्टवाले तिकडे जातील. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि जिथं माजी सैनिकच्या जागा जास्त आहेत त्या सुद्धा रिक्त राहिल्या तर त्या तुमच्या कास्टच्या जनरलमध्ये जागा जातात. तर ह्या तुमच्या ओबीसीच्या 142 जागा आहे. त्याच्यानंतर मुंबई शहरच्या, ठीक आहे, पुणे शहर आहे, पुणे शहरच्या 132 जागा ह्या ओबीसी वाल्यांसाठी आहेत आणि ओपनच्या 178 जागा आहेत. त्याच्यानंतर मीरा भाईंदर 48 जागा आहेत, कमी आहेत. 64 ओपनच्या जागा आहेत मीरा भाईंदरला. त्यानंतर इकडं मुंबई लोहमार्ग आहे, 39 जागा मुंबई लोहमार्गाच्या आहेत आणि 61 जागा ह्या ओपनसाठी आहे. ओपनसाठी किती, 61 जागा आहे. त्यानंतर सगळ्या गडचिरोलीला आहे, गडचिरोलीला सुद्धा 36 जागा आहेत. त्याच्यानंतर ठाणे शहरला सुद्धा 36 जागा आहेत आणि नागपूर शहरला 33 जागा आहे. म्हणजे गडचिरोली, ठाणे शहर आणि नागपूर शहर 36 आणि 33. आणि ओपनच्या बघा इकडे 76 जागा आहेत. कुठं आहे, गडचिरोली. त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी 52 ओपनच्या आहेत. किती, ठाणे शहर आणि नागपूर शहर, त्या सर्वसाधारण ओपनच्या जागा आहेत. टोटल ओपनच्या जागा पाहिल्या तर इकडे टोटल ओपनच्या जागा इथं दिल्यात 174 आहे. त्यातल्या सर्वसाधारण 52 जागा ओपनवाल्यांसाठी. त्याच्यानंतर ओबीसी नवी मुंबई जर पाहिलं असेल, टोटल जागा आहेत 445 एकूण, त्यातल्या ओबीसी साठी 25 जागा आहेत आणि ओपन साठी आहेत 53 जागा. त्यानंतर पिंपरी चिंचवडला ओबीसीला 24 जागा आहेत. त्याच्यानंतर ओपन सर्वसाधारणला 10 जागा आहेत. इकडं नागपूर ग्रामीणला 13 जागा आहेत आणि इकडं ओपन सर्वसाधारणला 23 जागा आहेत. त्याच्यानंतर बाकी जर पाहिलं तर दोन अंकीच आहे, 15 जागा आहेत. इथं कुठलं आहे, चंद्रपूरला. आणि ओपनच्या 8 जागा आहेत. म्हणजे साधारणतः 15 आणि ते 8 प्लस मध्ये धरा. इकडं अमरावती ग्रामीणला 10 जागा आहेत ओबीसीच्या आणि 27 जागा ह्या ओपन सर्वसाधारणच्या आहेत. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणला 20 जागा नाशिक ग्रामीणला ओबीसी वाल्यांच्या आहेत आणि 10 जागा ह्या सर्वसाधारणच्या आहेत. आणि या सर्वसाधारण जागा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ह्या तुमच्या जागा प्लस या जागा पाहून त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्यानंतर माजी सैनिकच्या सुद्धा जिथं जास्त जागा असेल तिथं फॉर्म भरा. अनेक जागा माजी सैनिक अंशकालीन रिक्त राहतात आणि तुमच्या कास्टच्या सर्वसाधारण त्या जागा ऍड होतात. ठीक आहे, म्हणजे वेटिंग मध्ये घेतात. नांदेडला ओबीसीला 20 जागा आहेत आणि ओपनला सर्वसाधारण 7 जागा आहे. पुन्हा बीड मध्ये फॉर्म भरायचा असेल, तुम्ही ओबीसी मध्ये असताल आणि बीड मध्ये फॉर्म भरायचा असेल तर ओबीसी बीडवाल्याला 12 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला 7 जागा आहेत. बीड पर्यंत झालेला आहे. थोडस वर घेतोय जळगाव. ओके, ठीक आहे, जळगाव कुठं, हा ठीक आहे, डन. जळगाव एक सेकंड, हा ठीक, ओके. जळगाव आहे बघा. इथं जळगावला टोटल 171 जागा आहेत. त्यातल्या ओबीसीचा ओपनला 10 आहेत आणि ओबीसीला 7 जागा. त्याच्यानंतर इकडं ठाणे ग्रामीणला सुद्धा ओबीसीला 7च जागा आहेत आणि ओपनला 22 जागा आहेत. ओपन सर्वसाधारणच्या आहेत. टोटल ओपनच्या इकडे दिलेल्या आहेत 52 जागा, त्या सर्वसाधारण 22 जागा आहेत. त्याच्यानंतर अकोल्याला 161 टोटल जागा आहेत.
त्याच्यात ओबीसीला 5 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला किती 22 जागा आहेत. पालघरला 158 पैकी ओबीसीला चांगल्या 26 जागा पालघरला आहेत आणि 4 जागा ओपनला. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तुम्हाला ओबीसी असताल तर 9 जागा ह्या ओबीसी साठी आहेत आणि सर्वसाधारण ओपन साठी 15 जागा. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल पण कुठं शहर छत्रपती संभाजीनगर शहरात तुम्हाला व्हायचं असेल पोलीस शिपाई तर ओबीसीला 13 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला 10 जागा आहेत. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल 8 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला 15 जागा आहेत. बुलढाणा आणि त्याच्यासोबत वर्धा, बुलढाण्याला सुद्धा 7 जागा आहेत, वर्धाला सुद्धा 7 जागा आहेत. ओपनला इकडे 13 जागा आहेत आणि इकडे 15 जागा आहेत. परंतु तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल आणि तुम्ही जर धुळ्याला फॉर्म भरला असेल तर लक्षात ठेवा धुळ्याला ओबीसीला जागा नाही आहेत, फक्त ओपन सर्वसाधारणला 16 जागा आहेत. धुळ्यातून ओबीसी मध्ये फॉर्म भरला असेल तुमचा फायदा होणार नाही तिथं, ठीक आहे. त्यामुळे इथं धुळ्याला ओबीसीत फॉर्म भरू नका. भरायचं असेल तर ओपन मधून तुम्ही फॉर्म भरू शकता, ओबीसीला जागा नाहीये. त्याच्यानंतर कोल्हापूरला तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कोल्हापूरला सुद्धा त्या ठिकाणी ओबीसीला जागा नाहीये. कोल्हापूर आणि वरचं पाहिलं आपण धुळे, ओके. त्याच्यानंतर धाराशिव या जिल्ह्यामध्ये टोटल 123 जागांपैकी ओबीसीला 8 जागा आहेत आणि सर्वसाधारण ओपनला 7 जागा आहेत. त्याच्यानंतर खालचा जिल्हा आहे रत्नागिरीमध्ये तुम्हाला कोकणामध्ये फॉर्म भरायचा असेल तर 9 जागा ओबीसीला आहेत आणि ओपन सर्वसाधारणला 4 जागा आहेत. त्याच्या खाली परत जर तुम्हाला रायगडमध्ये फॉर्म भरायचा असेल तर रायगडला 5 जागा ओबीसीला आहेत आणि 9 जागा या ओपनच्या सर्वसाधारणला आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्गामध्ये फॉर्म भरायचा असेल तर लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर 5 जागा ओबीसीला आहेत आणि 3 जागा ओपनच्या सर्वसाधारणला आहेत. सोलापूर ग्रामीणला ओबीसीला 4 जागा आहेत आणि इकडं त्याच्या दुप्पट जागा आहेत, ओपन सर्वसाधारणला 8 जागा. परभणीमध्ये तुम्ही फॉर्म भरायचा असेल मराठवाड्यामध्ये तर 5 जागा ओबीसीला आहेत आणि 2 जागा त्या ठिकाणी ओपन सर्वसाधारणला आहेत. बघ सोलापूर शहरला किती जागा आहेत तर सोलापूर शहरला ओबीसीच्या 4 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणच्या 7 जागा आहेत. त्यासोबत सिंधुदुर्ग कोकणामध्ये 2च जागा आहेत ओबीसीच्या आणि 8 जागा ह्या ओपन सर्वसाधारणच्या आहेत. कुठपर्यंत झालं आपलं सिंधुदुर्ग पर्यंत झालेलं आहे, ओके. चलो आता परत खाली दिलेलं आहे तुम्हाला बरं का. SRPFच्या सुद्धा जागा आहेत. तर अगोदर आपण पोलीस शिपायाच्याच बघूया. सिंधुदुर्ग झालंय आपलं. त्याच्यानंतर कुठे गेलं सिंधुदुर्ग इथपर्यंत. अहिल्यानगर बाकी आहे, ओके. बघा अहिल्यानगर जर पाहिलं असेल इथं अहिल्यानगर आहे आणि ओबीसी 4 नंबरचा रकाना ओबीसीचा आहे इकडून, ठीक आहे. हा ओपन EWS आणि इकडं तुम्हाला त्या ठिकाणी ओबीसी. तर ओबीसीच्या टोटल जागा 14 जागा आहेत आणि ओपनच्या 7 जागा आहेत सर्वसाधारण. त्यानंतर पुणे ग्रामीणमध्ये फॉर्म भरायचा असेल तर ओबीसीला 3 जागा आहेत आणि इकडं ओपन सर्वसाधारणला 7 जागा आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सांगलीला टोटल 11 जागा ओबीसीला आहेत आणि ओपनला जागा नाही, सांगली लक्षात ठेवा. त्यानंतर भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये ओबीसी साठी जागा नाहीये, भंडारा गोंदिया, त्यामुळे बघून फॉर्म भरा. त्याच्यानंतर पुणे लोहमार्गाला फॉर्म भरायचा 4 जागा ओबीसीला आहेत, 6 जागा ओपन सर्वसाधारणला आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा तर 3 जागा ह्या ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ओबीसीला आहेत आणि 5 जागा या सर्वसाधारण ओपन साठी. वाशिम जिल्ह्यात फॉर्म भरायचा असेल तर 2 जागा ओबीसीला आहेत, 7 जागा त्या ठिकाणी कशाला आहेत तर ओपन सर्वसाधारणला वाशिम मध्ये. बघा हिंगोलीमध्ये फॉर्म भरताय तर 4 जागा ओबीसीला आहेत आणि 2 जागा त्या ठिकाणी सर्वसाधारणला. जिथं जागा कमी आहे तिथं कोणी रिस्क घ्यायची, ज्यांचं ग्राउंड साधारणतः चांगले आहे, मेरिट पर्यंत त्यांचं ग्राउंड जातं, कट ऑफ पेक्षा थोडेसे मार्क जास्त आहेत आणि लेखी चांगली आहे तर तुम्ही अशा ठिकाणी फॉर्म भरा, ठीक आहे. त्यानंतर लातूरला ओबीसी साठी 2 जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारण 2 जागा. रिक्स घ्यायची नसेल, तुमचं ग्राउंड सुद्धा चांगलं आहे, लेखी सुद्धा चांगली आहे, पण तुम्हाला रिक्स घ्यायची नाही, मग जिथं तुमच्या जास्त जागा असतील त्या ठिकाणी तुम्ही सरळ फॉर्म भरून द्या, ओके. चला आणि नागपूर लोहमार्गला ओबीसीला जागाच नाहीये आणि ओपनला सुद्धा जागा नाही. ह्या टोटल तुमचं लक्षात ठेवा, ह्या टोटल जागा कशाच्या आहे, शिपाई भरतीच्या जागा आहे, पोलीस शिपाई भरतीच्या टोटल जागा झालेल्या आहे. हा
4 नंबरचं ओबीसी. त्याच्यानंतर एससी बीसी ईडब्ल्यूएस ओपन आहे. तर तुम्ही ओबीसी वाले फॉर्म भरताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्ही ओबीसी आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर दोन गोष्टी कुठल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, एक ओबीसी तुमच्या जागा बघा, त्याच्यानंतर ओपनच्या सर्वसाधारण जागा बघा, त्याच्यामध्ये परत तुम्ही माजी सैनिकाच्या जागा बघा जास्त कुठे आहेत, त्याच्यात परत तुम्ही अंशकालीन उमेदवार ओबीसी वाला त्यांच्या जागा बघा. कारण अंशकालीन उमेदवार आणि माजी सैनिक हे ज्या दोन जागा आहेत, कास्ट आहेत, समांतर आरक्षणचं आहे, तर यांच्या जागा साधारणतः रिक्तच राहतात. मग तुमच्या ओबीसीच्या जनरलमध्ये सर्वसाधारण मध्ये जागा ऍड होतात. त्यामुळे अशा ठिकाणी फॉर्म भरायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे, लेखी चांगला आहे, जिथं कमी जागा तिथं फॉर्म भरा. त्यांना रिक्स घ्यायची असेल तर जिथं जास्त जागा तिथं फॉर्म भरा, सिलेक्शन नक्की होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यात महत्त्वाचं टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारचं या ठिकाणी आपण नियोजन घेणार आहोत. आजपर्यंत आलेले सगळ्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तुम्हाला तिथं घेतलं जाणार आहे. ओके. चलो थांबतो.